नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सम्राट अशोक यांच्याविषयीची संपूर्ण मराठीतून माहिती जाणून घेऊया. चक्रवर्ती सम्राट अशोक महान मौर्य जयंती. सम्राट अशोक इसवी सन पूर्व 304 ते 232 हे मौर्य वंशाचे तिसरे आणि भारतातील सर्वात शक्तिशाली कल्याणकारी चक्रवर्ती सम्राट होते. कलिंग युद्धातील भीषण रक्तपातानंतर त्यांनी हिंसेचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आणि शांतता, अहिंसा व धम्म नैतिक नियम यांचा प्रसार केला. त्यांनी आपल्या साम्राज्यात अनेक स्तूप व शिलालेख उभारले. सम्राट अशोकाबद्दल महत्त्वाची माहिती. जन्म व परिवार. चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आणि बिंदुसार यांचे पुत्र. अशोकांचा जन्म पाटलीपुत्र आधुनिक पाटणा येथे झाला. राज्यविस्तार. अशोकाचे साम्राज्य पश्चिमेस अफगाणिस्तान, पूर्वेस आसाम आणि दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेले होते. कलिंग युद्ध आणि परिवर्तन. इसवी सन पूर्व 261 कलिंग युद्धातील हिंसा पाहून त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी भेरीघोष ऐवजी धम्मघोष शांततेचा मार्ग स्वीकारला. बौद्ध धर्म आणि धम्म. त्याने बुद्धाच्या शिकवणीनुसार अहिंसा, मानवी हक्क आणि रयतेच्या कल्याणासाठी काम केले. त्यांनी धम्म महामात्र नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. प्रशासकीय कार्य. रस्ते, विहिरी, रुग्णालये आणि शाळांची निर्मिती केली. प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घातली. स्तंभलेख व शिलालेख. अशोकाने देशाच्या विविध भागात शिलालेखाद्वारे रयतेला संदेश दिले. सारनाथचा सिंहस्तंभ हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध कार्य आहे, जे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे. सम्राट अशोकांना त्याच्या उदार, धर्मनिरपेक्ष आणि लोककल्याणकारी राज्यकारभारामुळे इतिहासात महान मानले जाते. अशोका द ग्रेट. राजा नव्हे, अखंड भारताचा सम्राट. चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्याने एका राज्यावर राज्य केले नाही तर संपूर्ण जम्बूद्वीप त्याची राजधानी होती. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी फक्त तलवारीने मन जिंकले नाही, तर त्यांनी मानवता प्रस्थापित करून संपूर्ण जगाचे मन जिंकलेले आहे. आज आपण रस्त्याच्या कडेला झाडे लावताना बघतो, ही कल्पना सम्राट अशोकांची होती. माणसाबरोबर प्राण्यांनाही संवेदना असतात, म्हणून पहिले प्राणी चिकित्सालय हे ह्याच सम्राट अशोकाने आपल्या कार्यभूमीत जागोजागी उभारले. प्रजेला कुठल्याही वेळी माझी गरज लागली तर मी शयन कक्षात असलो तरी मला कळवण्यात यावे, असा आपल्या आरामापेक्षा प्रजेला महत्त्व देणारा इतिहासात क्वचितच दुसरा राजा असू शकतो. अशा महान बौद्ध सम्राटाला जयंतीदिनी त्रिवार अभिवादन. यांच्या संपूर्ण जगभर पसरलेल्या धम्म कार्यास पंचांग प्रणाम. मित्रांनो, सम्राट राजा अशोक यांच्याविषयीची माहिती आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.